आज आपण शिकणार आहोत लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल। आपण एक इक्वेशन घेतलेला आहे -7 + 4c = 7c + 6। आपण काय करूया, पहिल्यांदा व्हेरिएबल एका बाजूला आणि नंबर्स एका बाजूला। बघा आता 4c हा आहे तिथेच ठेवला मी, 7c हा प्लस आहे तो डाव्या बाजूला आल्यानंतर -7c होईल = +6 आहे तसाच ठेवू आपण। -7 उजव्या बाजूला गेल्यानंतर तो होईल +7। आता बघा हा इथं साईन नाही आहे 4cला, म्हणजेच कोणतं साईन आहे, प्लसचं साईन। 4c -7c या दोघांची काय होईल, मग अपोजिट साईन असल्यामुळं सबट्रॅक्शन होईल आणि बिगर नंबरचं साईन। 7 - 4 होतात -3c = +6 + 7 इक्वल साईन असल्यामुळे त्याची ॲडिशन होईल आणि साईन आहे तसंच राहील। आता या दोघांची ॲडिशन येते 13 आणि साईन येईल प्लस। आता बघा हे -3 × c आहे, -3 × c = 13। आता हे -3 जे आहेत ते c ला मल्टिप्लाय, म्हणून मी काय करते, c आहे तसेच लिहिते = हे -3 इथं काय मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड होतील म्हणजे आले 13/-3। आता बघा c = आता याचा आन्सर लिहिताना प्लसचं मायनसचं साईन मध्ये लिहायचं असतं 13/3।